सो बालमित्रांनो, वेलकम back to the family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkhele AB. Today's topic is difference in between Cartesian coordinate system आणि polar coordinate system. बेटा, ही सिस्टम सध्या तुमच्यासाठी नवीन आहे, ही तुम्हाला माहित होती ऑलरेडी. सो आय विल डिस्टिंग्विश इन बिटवीन टू सिस्टम्स. बघा, लक्ष दे. एक कार्टेशियन आणि दुसरी आहे बेटा पोलार. आता आपल्याला एकामेकांमध्ये इंटरचेंज करता यायला पाहिजे. ही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ती सिस्टम आहे जी एक्स वाय वाली आहे. समजा हा आडवा एक्स ऍक्सिस आणि उभा वाय ऍक्सिस आणि हे एक्स वाय प्लेन आहे. ठीक आहे, हे समजा एक्स वाय तुमचं प्लेन आहे बेटा. तर लक्ष दे, एखादा पॉइंट कुठेतरी तुमच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, आपण जनरली असं बोललो की हा पॉइंट इथं आहे, तर ह्या पॉइंट पर्यंत कसं पोहोचायचं. आपण जर त्याला फोन केला, मी ओरिजिनला आहे, तुला भेटायला कसा येऊ, तर आपल्याला काय सांगेल बेटा, तो म्हणाल तुम्ही काय करा, आडवं काहीतरी या, नंतर उभं काहीतरी डिस्टन्स या. बघा इथून परपेंडिक्युलर मी ड्रॉप करतो. तर बेटा हे बघा, मी ओपी डिस्टन्स जॉईन करतो. तर याच्याकडे हे शॉर्टकटने असं जाऊ शकतो मी, बट हॉरिझॉन्टली एक्स, व्हर्टिकली वाय, म्हणून तर तुम्ही याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे एक्स, वाय. पीचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आहेत बेटा, एक्स, वाय. हे तुम्हाला माहिती आहे बेटा. याच्यात हा जो एक्स आहे याला बोलतात ऍब्सिसा. लक्षात ठेव बरं का, काय बोलतात, ऍब्सिसा. आणि हा जो वाय याला बोलतात ऑर्डिनेट. काय बोलतात बेटा, तो जो वाय, एक्स कोऑर्डिनेटला बोलतात ऍब्सिसा, वाय कोऑर्डिनेटला बोलतात ऑर्डिनेट. हे मॅथमॅटिकल त्याचे नाव आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, ऍब्सिसा आणि ऑर्डिनेट. आता येऊ आपण पोलार सिस्टम कडे. बेटा पोलर सिस्टम म्हणजे काही फारशी वेगळी नाहीये, फक्त बरं का पोलार कोऑर्डिनेट्स. हे बघ, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आणि हा ओरिजिन, तोच पॉइंट, हाच पॉइंट जो मागाशी होता आहे. त्याचे कोऑर्डिनेट जे एक्स, वाय असे लिहिले होते, तर याचे कोऑर्डिनेट्स इथे आर, थीटा असे लिहिले जातात. बस एवढा फरक आहे. वेअर आर इज कॉल्ड एज मॉड्युलस. बेटा आर इज कॉल्ड एज मॉड्युलस. आणि हे बघ, परपेंडिक्युलर तुम्ही ड्रॉप केला ऍज युजल. ओके, फक्त विषय काय असतो, थीटा अँगल विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. थीटा अँगल इज विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, राईट. सो बेटा बघ मी कसं लिहू, पी हे झाले याचे काय, पोलार कोऑर्डिनेट्स. ओके, आर, थीटा. मग आता आपल्याला समजा ते बोलले की कन्व्हर्ट करून दाखवा. नीट लक्ष ठेवा, अँगल थीटा इज विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस ओनली. थीटा अँगल मेड बाय ओपी विथ प्लस एक्स ऍक्सिस. मग हा जो नंबर आहे तुझा, जसं की एक्स वाय पॉझिटिव्ह आहे तर फर्स्ट क्वाड्रंट, निगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह एक्स पॉझिटिव्ह आहे, नंबर तिथे येईल. मग ओपी, मग थीटा तुझा ऑप्टिव्ह होईल. तिसऱ्या क्वार्टर मध्ये असेल तर तो अजून पुढे जाईल, चौथा असेल तर असं फिरून येईल. आपण कॉम्प्लेक्स नंबर टॉपिक मध्ये सगळं तसंही शिकलेलोच आहे. बर, स्क्रीनशॉट घे. आता आपण कन्व्हर्ट करायला शिकू. काय शिकू बेटा, कन्व्हर्ट करायला. समजा मला एक्स आणि वाय दिले बरं का, म्हणजे कार्टेशियन दिले, आणि बोलले की पोलार कोऑर्डिनेट्स काढा. तर काय करणार आपण बेटा, लक्ष दे. इथं जे एक्स आणि वाय हे आहेत बरं का, आणि हे डिस्टन्स आर यू कॅन सी. ओके, ठीक. तर बेटा हे जे ओएम डिस्टन्स आहे बघ बरं का, पोलार मध्ये लक्ष दे. हे जे ओएम डिस्टन्स आहे हेच तुझं एक्स आहे आणि हे तुझं वाय आहे. तर आता बघ ना, राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही. इन राईट अँगल ट्रायंगल ओपीएम, मी तुम्हाला रिझोल्युशन ऑफ वेक्टर शिकवलेलं आहे, त्यामुळे डायरेक्टली आपण करू शकतो. बघ, हा जो आर आहे त्याचा ऍडजस्टंट वाला आर कॉस थिटा आणि अपोजिट वाला आर साइन थिटा. मी तुम्हाला ट्रिक शिकवलेली सिंपल. सोबतच्या एक्स इज आर कॉस थिटा, y is r sin theta. x is r cos theta, y is r sin theta. गेटिंग? ओके. दुसरी गोष्ट म्हणजे समजा मला आर आणि थीटा पोलार हे दिलेले असतील, तर तुम्ही आर आणि थीटाच्या व्हॅल्यू काढून काय काढू शकता, एक्स आणि वाय. आर आणि थीटाची व्हॅल्यू काढून एक्स आणि वाय. पण
मला एक्स आणि वाय ह्या व्हॅल्यू दिल्या समजा 2,3 आणि बोलले की मला हे काढा, मग काय करणार? तर बेटा आर इज कॅल्क्युलेटेड ॲज, बघ बरं का, फ्रॉम हिअर आर इज कॅल्क्युलेटेड ॲज बाय पायथागोरस थेरम. मी असं म्हणू का, आर इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. येस ऑर नो बेटा? आर इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम, बरं का. आणि टॅन थीटा विल बी वाय अपॉन एक्स. इथून मला थीटा निघेल ना. अरे बघ ना, हा थीटा विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सिस, वाय अपॉन एक्स, हाईट अपॉन बेस किंवा अपोजिट अपॉन ऍडजस्टन्स, जसं म्हणायचं तसं म्हणा. आय रिपीट, एक्स आणि वाय मला माहिती आहेत आणि आर आणि थीटा काढायचे, ठीक आहे. आय विल यूज दिस वे. मला आर आणि थीटा त्यांनी दिले, बरं का, पोलार दिले, तर मी एक्स आणि वाय काढू शकतो ना. आर कॉस थीटा, आर साइन थीटा. बोलो, हॅव यू अंडरस्टूड? बेटा एक्सरसाइज 3.2.2 मधला 12वा क्वेश्चन आहे. फाईन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ज्यांचे पोलर कोऑर्डिनेट्स आर 1. हा जो फर्स्ट आहे बेटा, तर इथे बघ मी आता म्हणतो सोल्युशन. ओके बेटा, चला पहिल्याचं आर आणि थीटा ह्या दोन गोष्टी मला दिल्या. आर इज 3 अँड थीटा इज 90. तर मला माहिती आहे एक्स इज आर कॉस थीटा. आर मीन्स 3, cos of theta is 90, cos 90 शून्य, सो एक्स आला शून्य. अरे yes or no बेटा? y is r sin theta. r is 3, sin of theta is 90, sin 90 is 1, so 3 into 1, answer is 3. so polar coordinates मी काय म्हणू शकतो रे बेटा? x, y which are, काय म्हणू बघ ना, 0,3. दिस इज माय आन्सर. ओके, आता यातलं सेकंड म्हणतायत 1 आणि 180, आहे का नाही? आपल्याला फरक नाही पडत, काही असू दे. सो बच्चा आर इज 1 आणि थीटा इज 180. आर यू अंडरस्टँडिंग? चला, एक्स इज आर कॉस थीटा, एक्स इज आर कॉस थीटा, आर इज 1 इंटू कॉस ऑफ 180. बेटा कॉस 180 इज -1, सो फायनल आन्सर इज -1. प्लीज रिमेंबर, कॉस 180 इज -1. टेबल पार्ट पाहिजे. y is r sin theta, r is 1 sin of 180 degree. तर बेटा 1 into sin 180 is 0, answer is 0. आले x आणि y, सॉरी काय म्हणायचं मला, हा x आणि y. हा, सो मग आता काय म्हणणार मी, फायनल आन्सर जे कार्टेशियन असतात x, y हे तीन नेहमी लक्षात ठेव. पॉईंट दाखवायला इक्वल टू नाही लिहायचा, 1 2 3 हे इक्वॅलंट सिम्बॉल असते, हे लिहायचं, ती पद्धत आहे. तर x इज -1, y इज 0. घ्या स्क्रीनशॉट. काय म्हणतायत रे बाळा? फाइंड पोलार कोऑर्डिनेट्स. आता काय फाइंड करायचे मला? पोलार. काय दिलेत? कार्टेशियन. सो एक्स आणि वाय त्यांनी दिलेलं आहे. एक्स इज 5 अँड वाय इज 5. म्हणजेच हा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे बेटा? फर्स्ट क्वाड्रंट. कुठे आहे पॉइंट? पॉइंट इन द फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे ना? चलो, याचा उपयोग कुठे होतो बेटा? त्याचा उपयोग होतो थीटा काढायला. थीटा इज द अँगल विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. एक्स आणि वाय आहे, तर मग आर आणि थीटा भेटतील ना. आर इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर विच इज अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, सो अंडर रूट 5 चा स्क्वेअर 25 प्लस 25. बर, मी याला आतमध्येच लिहू. 25 गुणिले 2, 25 बाहेर आला तर होईल 5, आतमध्ये राहील √2. हा आला आर. थीटा कसा काढू? तर आय हॅव टॅन थीटा वाय बाय एक्स, हाईट अपॉन बेस. चला, वाय ची व्हॅल्यू टाका 5, एक्स ची व्हॅल्यू टाका 5, 5 बाय 5 1. बेटा टॅन थीटा आला 1, टॅन थीटा आला 1. टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 आहे रे बेटा? यालाच लिहू का? 1 च्या ऐवजी लिहू का टॅन 45 डिग्री किंवा 5/4 अँगल 18 मध्ये लिहितो ना आपण.
tan 45 degree is 1. So tan pi by 4 is 1. आता tan theta tan 45 आहे, therefore theta is pi by 4. जमेल का? जमेल ना सर. 45 डिग्री फर्स्ट क्वार्टर मध्ये आहे. नाही तर मला कन्सेप्ट ऑफ अलाइड लावावं लागली असती दुसऱ्या कोणत्यासाठी. सो आर आला, थीटा आला. मग तू फायनल आन्सर असं लिहिणार, दे आर आर कॉमा थीटा. युअर आर इज 5√2. युअर थीटा इज pi by 4. चला स्क्रीनशॉट घ्या. मी थर्ड एक्झाम्पल घेतो बेटा. बघ, पोलार काढायचे मला. हे काय दिलेत मला? कार्टेशियन. म्हणजे काय दिलं रे बेटा? x इज -1, y इज -1. सगळ्यात अगोदर निघेल r इज अंडर रूट x चा स्क्वेअर अधिक y चा स्क्वेअर. सो रूट मध्ये x इज -1 चा स्क्वेअर, y इज -1 चा स्क्वेअर, -1 चा स्क्वेअर 1 आणि याचा 1 आला रूट मध्ये 2. चला आता मला काढायचं थीटा. सो बेटा फर्स्ट ऑफ ऑल हा पॉइंट कुठे आहे? पॉइंट इन x निगेटिव्ह y निगेटिव्ह, x निगेटिव्ह y निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंट. कुठे आहे बेटा पॉइंट? थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग आता मला सगळ्यात अगोदर काढावं लागेल टॅन थीटा इज y अपॉन x. हु इज माय y? -1. हु इज माय x? -1. आन्सर इज 1. आता टॅन थीटा 1. मग तू सेम मगासारखं करशील, टॅन थीटा इज टॅन पाय बाय 4 असं म्हणशील तू, आणि म्हणशील देअरफॉर थीटा इज इक्वल टू पाय बाय 4. तू असं म्हणशील. बट बेटा पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री ना. 45 डिग्री अँगल कुठे येईल फर्स्ट? अरे चालेल का? नाही चालणार ना बेटा. युअर आन्सर विल बी रॉंग. युअर आन्सर विल बी रॉंग. आता काय करायचं? आता वापरायची कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल. काय वापरायची? कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल्स. हे बघा अँगल कुठे बेटा? थर्ड, म्हणजे कुठेतरी इथे येणार तो. आर यू अंडरस्टँडिंग? हा तुझा ओ, हा तुझा पी, आपण याच्यामध्ये शिकलो होतो बेटा. आर यू गेटिंग? दिस विल बी करेक्ट कॉम्प्लेक्स मध्ये. हे बघा आता एक अलाइड अँगलची कन्सेप्ट. बेटा थर्ड मध्ये गेला तर हे बघ बरं का, हा अँगल किती असतो? इथं बघ 0, इथं पाय बाय 2, इथं पाय. मी शिकवलेल्या ट्रिक्सच्या हिशोबाने हॉरिझॉन्टल वाले अनचेंजिंग, व्हर्टिकल वाले चेंजिंग, राईट. सो आता हे बघ, हे पाय बघ ना. तिसरा म्हणजे पाय प्लस. तिसरा म्हणजे काय रे बेटा? पाय प्लस थीटा. आणि दुसरा म्हणजे पाय मायनस थीटा. सो यातला कोणता सिलेक्ट करणार मी? काय पाय प्लस थीटा. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी, हेही तुम्हाला माहिती आहे बेटा. येस ऑर नो? ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. टॅन इज पॉझिटिव्ह. सो मी टॅन थीटाला टॅन पाय प्लस थीटा लिहू शकतो. मी टॅन थीटाला काय लिहू शकतो बेटा? मी टॅन थीटाला काय लिहू शकतो बेटा? टॅन ऑफ पाय प्लस थीटा. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? मग आता इट इज इक्वल टू, बघा लक्ष दे, टॅन थीटा इज इक्वल टू, हा जो टॅन पाय बाय 4 आहे तर मी याला लिहू शकतो टॅन, बघ बर का, हा जो टॅन थीटाच्या ऐवजी पाय बाय 4, टॅन पाय बाय 4 ला मी असं लिहू शकतो टॅन पाय प्लस पाय बाय 4. मग आता 4 पाय प्लस पाय किती झाले? 5 पाय. सो टॅन 5 पाय बाय 4. म्हणजे आता टॅन पाय बाय 4 आणि टॅन 5 बाय 4 दोघांची व्हॅल्यू 1 आहे, पण अँगल भेटला 5 पाय बाय 4. बघ ना, 45 गुणिले 5, तो अँगल इथे येईल थर्ड क्वार्टर मध्ये. कन्सेप्ट कळली तुला? मी कन्सेप्ट सांगत होतो. सो बच्चा थीटा इज 5 पाय बाय 4. आणि मग आता तुम्ही कोऑर्डिनेट्स काय लिहिणार? आर कॉमा थीटा. तर आर काय आला बेटा? √2. थीटा आला पाय बाय 4. हे असं प्रेझेंटेशन करून लिहा. चल बेटा आता बघ, पोलार काढायचे, एक्स आणि वाय दिले. एक्स इज निगेटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. पॉइंट कुठे रे? पॉइंट इन एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट. कुठे आला बाळा पॉइंट? सेकंड क्वाड्रंट. आता इथे बघ, एक्स इज
मायनस रूट 3. y इज 1. r निघाला अगोदर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो अंडर रूट एक्स इज मायनस रूट 3 चा स्क्वेअर अधिक y इज 1 चा स्क्वेअर. रूट मध्ये मायनस रूट 3 चा स्क्वेअर येईल 3 आणि 1 चा स्क्वेअर 1. रूट मध्ये 3 आणि 1 4. स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. ओके. आता विषय थीटाचा. सो बच्चा टॅन थीटा आपल्याला माहिती आहे y अपॉन एक्स. हे दोन फॉर्म्युले बरं का. y इज 1 अपॉन x इज मायनस रूट 3 which means minus 1 अपॉन रूट 3. आता नीट लक्ष द्या बेटा. मी याला असली तो मायनस मायनस आणि हे असली तो 1 अपॉन रूट 3. मुद्दाम एक स्टेप वाढवले बघ, कारण मायनस एन बाहेर घेऊन 1 बाय रूट 3. टॅनचा कोणता अँगल 1 बाय रूट 3 देतो? 30 डिग्री. राईट. सो मी काय लिहितो बघा, मी लिहितो टॅन थीटा इज इक्वल टू मायनस टॅन 30. तर तुम्हाला माहिती आहे आपण रेडियन मध्ये लिहितो ना, डिग्री नाही ठेवायचं, डिग्री नाही ठेवायचं. थीटा इज ऑलवेज इन रेडियन. सो बच्चा टॅन पाय बाय किती करा 6. पाय इज 180 भागिले 6. राईट. सो 30 ला पाय बाय 6. ठीक आहे. परत एकदा कन्सेप्ट ऑफ अलाइड अँगल लावा बेटा. लक्ष दे. टॅन इज निगेटिव्ह. टॅन कुठे निगेटिव्ह आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये. टॅन कुठे निगेटिव्ह आहे? सेकंड क्वार्टर. अरे बघ ना, हे बघ, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. आर यू गेटिंग? हे बघ ना, हा पाय. सो सेकंड म्हणजे काय रे बेटा? पाय मायनस थीटा. थर्ड होता तेव्हा पाय प्लस, आता पाय मायनस घे. बघ ना, टॅन पाय मायनस थीटा. पाय हॉरिझॉन्टल वाले नॉट चेंजिंग, पाय वाले नॉट चेंजिंग. राईट. सो पाय मायनस थीटा विल बी निगेटिव्ह. बघ ना, टॅन इथं पॉझिटिव्ह आहे. सो मायनस टॅन थीटा, मायनस टॅन थीटा म्हणजेच टॅन पाय मायनस थीटा. कळतंय का बेटा? मी त्यासाठी व्हिडिओ बनवलाय, ट्रिगोनोमेट्री जादुई ट्रिक्स अलाइड अँगल्स प्रॅक्टिस करा. काय वापरलं मी? टॅन मायनस टॅन थीटा इज टॅन पाय मायनस थीटा. सो बेटा दिस विल बी 6 पाय मधून गेला पाय, टॅन ऑफ 5 पाय बाय 6. काय रे बेटा हे? टॅन थीटा. देअरफॉर बघ ना, आता पाय बाय 6 म्हणजे 30, 30 पाचे 150, 150 कुठं आला? सेकंड क्वार्टर मध्ये. राईट. सो थीटा इज 5 पाय बाय 6. आता तुम्ही पोलार कोऑर्डिनेट्स कसे लिहिता बेटा? r, थीटा. हु इज r? 2. व्हॉट अबाउट थीटा बेटा? 5 पाय बाय 6. Getting? So this is how we represent Cartesian and polar coordinates. All right. So चला आज आपण इथे स्टॉप करू. ही प्रॅक्टिस करा. आज उद्या आपण कंटिन्यू करू.